नमस्कार, नेहमीप्रमाणेच खूपच छान छान टिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे। शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप महत्त्वाची जी आहे ती आता दिवाळीमध्ये आपल्याकडे असे भरपूर गिफ्ट बॉक्स येतात। जर असा गिफ्ट बॉक्स नसेल तर तुम्ही चप्पलचा किंवा बूटचा जो बॉक्स येतो तो जरी वापरला तरी चालेल। तो पण छान मजबूत असतो। सध्या माझ्याकडे तो नाही, म्हणून मी असा हा गिफ्ट बॉक्स जो की दिसायला खूप सुंदर आहे आणि मजबूत आहे तो वापरणार आहे। तुम्ही अशा प्रकारचा कोणताही बॉक्स वापरू शकता। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे पेपर किंवा अशा जुन्या बुक्स म्हणा किंवा इतर काही तुम्ही घेऊ शकता। पेपर जाड जर असेल किंवा जसं मॅगझिन असतील तर त्या देखील वापरल्या तरी चालेल। तर आपल्याला हा पेपर मॅगझिन किंवा बुक्स अशा वापरायच्या आहेत ज्या की याच्या आकाराच्या असतील। त्यानंतर आपण याला असं फोल्ड करणार आहोत। इथे जर तुम्हाला कार्डबोर्ड वापरायचा असेल तो देखील तुम्ही वापरू शकता। अगदी काही जरी वापरलं तरी चालेल। तर याला फक्त आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित एका ठिकाणी असं ठेवण्यासाठी मी यावरती अशी चिकटपट्टी लावून घेत आहे। अगदी सहज खूप छान हा रोल तयार होतो आणि विशेष म्हणजे खूप मजबूत आहे। त्यानंतर पहा, यामध्ये आपण रोल असा सहज लावू शकतो। या आकाराचा पूर्ण असा आपण पेपर घेतला तर व्यवस्थित यामध्ये असा टाईट बसतो, जेणेकरून हे अजिबात हलत नाही। तर इथे बॉक्स मोठा असल्यामुळे यामध्ये दोन असे पेपरचे रोल जरी ठेवले तरी खूप छान आपल्याला कामी येईल। आणि आपण हा घरच्या घरी तयार केलेला आहे बांगड्यांचा बॉक्स, जो की बाजारामध्ये खूप जास्त महाग भेटतो, पण एवढा सुंदर बॉक्स जर आपल्या घरीच असेल तर आपण असा तयार करू शकतो। हा जो पेपर रोल आहे यामध्ये भरपूर अशा बांगड्या बसतात आणि या बॉक्समध्ये तर दोन असे पेपर रोल बसणार आहेत, म्हणजे तुमच्या घरी जेवढ्या बांगड्या आहेत तेवढ्या तर यामध्ये बसतीलच, तरीही जागा शिल्लक राहील। तर पाहू शकता खूप छान आपण या रियूज केलेला आहे बॉक्सचा। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। जरुरी नाही की हा गिफ्ट बॉक्सच घ्यावा, चप्पलचे किंवा बुटाचे जे बॉक्स असतात ते देखील या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। ट्रिक आवडली असेल तर शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे शेंगदाण्यासाठी। शेंगदाणे आपण भाजून घेतो आणि यावरील जे टरफल आहे ते अशा प्रकारे चोळून आपण काढतो, पण हे जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस आपल्या पूर्ण घरामध्ये कचरा होतो, कारण की यामधील जे टरफल आहे ते आपल्याला हवेने किंवा असं थोडीशी फुंकर मारून बाजूला काढावे लागतात। पण असं करत बसण्यापेक्षा एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुमचं हे जे काम आहे त्यामध्ये अगदी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि घरभर कचरा होणार नाही। तर इथे आपण भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्याचा असं टरफल काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये असणारी एक महत्त्वाची वस्तू जी की सर्वांच्या घरी असते ती घ्यायची आहे, ती म्हणजे झाऱ्या। अशा डिझाईनचा जर तुमच्याकडे झाऱ्या असेल तर तो तुम्ही घ्या आणि त्यामध्ये असे थोडेसे शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि याला आपण टरफलांपासून असं वेगळं करू शकतो। यामध्ये पहा, अजिबात जी टरफलं आहेत ती उडत नाहीत, त्यासोबतच आपल्याला खूप छान शेंगदाणे आणि टरफलं वेगळी करता येतात। आहे ना कमालीची टिप? नक्कीच तुमचा यामुळे भरपूर मोठा प्रश्न सुटेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता छान आपण याला असं वेगवेगळं केलेलं आहे। नक्कीच या अगोदर तुम्हाला हे काम थोडं किचकट वाटत असेल, कारण की आपण सुपामध्ये घेऊन किंवा प्लेटमध्ये घेऊन असं टरफलं वेगळी करतो पण घरभर कचरा होतो, पण यानंतर होणार नाही। यानंतरची आपली टिप आहे डायच्या ज्या पॅकेट असतात त्यामध्ये येतं अशा प्रकारचे हँड ग्लोव्ज। इथे आपण हे हँड ग्लोव्ज जे आहेत ते डाय करण्यासाठी तर नक्कीच वापरतो, पण तुमच्याकडे जर वापरलेले हँड ग्लोव्ज असतील त्याला स्वच्छ धुवून आपण एक वेगळ्या कामासाठी देखील वापरू शकतो, किंवा अशा प्रकारचा एक नवीन हँड ग्लोव्ज तुम्ही खास एका कामासाठी वापरू शकता। आणि तो कसा ते पहा। आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये जाताना आपण बॅगमध्ये एकाच बॅगमध्ये असे भरपूर ब्रश ठेवतो, पण एकमेकांचे ब्रश असे एकमेकाला लागले किंवा इतर काही पावडरचे असेल, क्रीमच्या बॉटल असतील, त्याला जर हे ब्रश लागले तर नक्कीच खूप जास्त घाण वाटतं। तर असं होऊ नये यासाठी ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा कुठे बाहेरगावी जाताना तुम्हाला खूप छान कामी येणारा हा उपाय आहे। आपले जे ब्रश आहेत ते हँड ग्लोव्ज मध्ये आपण ठेवू शकतो, एकाच ठिकाणी सर्व ब्रश बसतील, त्यासोबतच अगदी एकमेकालाही चिटकणार नाहीत। खूपच छान असा हा उपाय आहे। किंवा बाहेरगावी कुठे जाताना जर एक्स्ट्रा काही वस्तू असतील तुम्ही या पद्धतीने घेऊन जाऊ शकता। हे जे हँड ग्लोव्ज आहे त्याचा छान रियूजही होईल आणि आपल्याला यामध्ये खूप छान अशा प्रकारे ऑर्गनाइज करून यामध्ये ब्रश ठेवता येतील। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे चार्जरसाठी। बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल आपले जे चार्जर असतात, मोबाईल तर आजकाल सर्वांकडेच आहे, चार्जर तर 2-3 चार्जर घरामध्ये इकडे तिकडे असतात, पण जास्त करून चार्जर जे आहे ते तुटण्याचं प्रमाण जे असतं त्यामध्ये जी पिन दिलेली असते त्याच्या जवळ हे तुटतं, कारण की आपण कुठे चार्जर घेऊन जाताना म्हणा किंवा कुठे पर्समध्ये चार्जर ठेवलं की त्याला आपण गुंडाळून ठेवतो
कमी जागेत बसावं म्हणून गुंडाळून तर ठेवावंच लागेल, पण चुकीच्या पद्धतीने याला आपण असं गुंडाळून ठेवल्यामुळे आपलं जे चार्जर आहे त्याच्या पिनापासून तिथे तुटायला लागतं आणि लवकरच आपलं चार्जर खराब होतं। तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम नक्कीच झाला असेल, तर यासाठी याला व्यवस्थित ठेवण्याची जी पद्धत आहे ती पहा। अगोदर मी सांगते, नेहमीप्रमाणे तुम्ही जर याला असं इथे पिन अशी लावून याला गुंडाळून असं ठेवत असाल, तर यामुळे तुमचं जे चार्जर आहे ते पाहू शकता, इथे जी पिन आहे त्यापासून खूप जास्त असं गोलाकारात वाकल्या जातं आणि तिथेच कट लागतो प्लास्टिकच्या वरच्या भागाला आणि आतमधून चार्जर जे आहे ते खराब होतं, तुटतं। तर त्यासाठी ही चूक कधीच करू नका। आता तुम्ही नेहमी कुठे बाहेरगावी जात असाल किंवा चार्जर तुम्हाला जर कुठे व्यवस्थित ठेवायचा असेल, तर चार्जर ठेवण्याची सोपी पद्धत आहे, याला आपण असं वेगळं करायचं आहे आणि हे जे वायर आहे ते आपण असं फोल्ड करणार आहोत आणि यानंतर हे चार्जरचं पूर्णपणे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता। अजिबात आपलं वायर खराब होणार नाही आणि जागा देखील कमी लागेल। यानंतरची आपली टीप आहे शॅम्पूसाठी। शॅम्पू तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो, पण आज आपण या शॅम्पूचा थोडासा आगळा वेगळा उपयोग करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचं जे काम आहे दररोजचं ते देखील सोपं होईल आणि भरपूर पैशांची बचत होईल। तर चला तर मग कसा शॅम्पू वापरायचा ते पाहूयात। तर इथे पहा, तवा मी गरम करून घेतलेला आहे। इथे तुम्ही कोणतंही भांडं गरम करून घेऊ शकता आणि यावरती आपल्याला टाकायचा आहे थोडासा शॅम्पू। अगदी थोडासा मी शॅम्पू यामध्ये टाकलेला आहे आणि गरम तव्यावर शॅम्पू टाकताच आपण गॅस बंद करणार आहोत। इथे मी अजून थोडासा माझ्याकडे जो वेगळा शॅम्पू होता तो टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि यामध्ये टाकायचं आहे थोडासा वॉशिंग पावडर। अगदी थोडंसं वॉशिंग पावडर आणि शॅम्पू गरम करून आपण 2 मिनिटांसाठी ठेवायचा आहे। गरम हे झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जे आहे घट्टपणा येतो आणि 2 मिनिटांनंतर आपण जो गॅस तो अगोदरच बंद केलेला आहे, पण गरम तव्यावरती छान हे असंच ठेवल्यानंतर पूर्णपणे आपण याला थंड होऊ देणार आहोत। थंड झाल्यानंतर पाहायचा कलर जो आहे तो पूर्णपणे असा बदललेला आहे आणि थोडंफार हे असं घट्टही झालेलं आहे। हे आपण अगदी बऱ्याच दिवसांसाठी एकदाच बनवून ठेवू शकतो किंवा दररोज बनवायची तर गरजच नाही, एकदा वापरलं तरी काम आपलं होईल। हे जे सोल्युशन आहे लिक्विड ते आपण जसं बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत किंवा स्प्रे बॉटलने जरी वापरलं तरी चालेल किंवा सहसा नॉर्मल जुना एक कपडा घेऊ शकता आणि यामध्ये आपण हे जे पाणी आहे सोल्युशन डिप केलेलं आहे कपडा पाण्यामध्ये आणि हे पूर्ण असा कपडा जो आहे तो आपण भिजवून घेतल्यानंतर आपल्या घरातील जे फर्निचर असतात किंवा जे प्लास्टिकच्या वस्तू असतात, जसं टेबल म्हणा, खुर्ची म्हणा, त्याची जे शायनिंग गेलेली असेल तर त्याला शाईन करण्यासाठी, त्याची शायनिंग परत आणण्यासाठी आपण या लिक्विडचा उपयोग करू शकतो। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर काही अशा वस्तू असतील ज्यामध्ये की एक चिकट थर जमा झालेला आहे, तो चिकट थर साफ करण्यासाठी देखील आपण या सोल्युशनचा उपयोग करू शकतो। जसं की मी म्हणलं, दररोज बनवायची गरज नाही, एकदा बनवून ठेवा, तुम्ही याचा उपयोग कधीही करू शकता। क्लिनिंग तर खूप छान होतेच, त्यासोबतच आपल्या ज्या वस्तू आहेत त्या पण खूप छान शाईन करायला लागतात। अगदी तुम्ही या सोल्युशनमध्ये तुमच्या घरातील जे आर्टिफिशियल प्लांट आहेत, फुलं आहेत, ते देखील स्वच्छ करू शकता। खूप छान ते साफ होतात, त्याचा जो कलर आहे तो खुलून येतो, त्यासोबतच त्याचा कलर जात नाही। नक्कीच तुम्हाला या सोल्युशनमुळे भरपूर ज्या अडचणी आहेत त्या दूर करता येतील आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। कारण की दररोजच्या कामामध्ये आपलं क्लिनिंगचं काम देखील भरपूर वेळ खाऊ असतं, पण या पद्धतीने तुम्ही त्याला सोपं करू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत।